महानगरपालिका कठीण झाली असं नाही म्हणता येणार. बर. पण आता नगरपंचायत आणि नगरपालिकेमध्ये हम्म. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या पक्षाने जो काही परफॉर्म महाराष्ट्रामध्ये केलेला आहे, 2 नंबरचा पक्ष आहे. हम्म. म्हणजे कुणालाही असं वाटलं नाही, की बाबा आमचे पक्ष एवढ्या ताकदीने लढवला आणि एवढ्या जागा निवडून येतील. हम्म. त्यानंतर आमचे जे कोणी कार्यकर्ते आहेत, पहिल्या फळीतले कार्यकर्ते असतील, दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते असतील, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला आता एक आशा निर्माण झालेली आहे, की जर मला उमेदवारी मिळाली, तर मी महानगरपालिकेमध्ये नक्कीच जिंकून येऊ शकतो आणि मी माझ्या पक्षाची भूमिका मांडू शकतो. खरं तर कार्यकर्त्यांची फळी ही मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल किंवा इतर ठिकाणी शिवसेनेची अत्यंत चांगली असल्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतंय, की मला उमेदवारी मिळाली पाहिजे. आणि उमेदवारी आता शिवसेना भाजपची ही नॅचरल अलायन्स आहे, नैसर्गिक युती आहे. आता मुंबईमध्ये आम्ही एक डिमांड केलेली होती. भारतीय जनता पार्टीने आम्हाला दुसऱ्या गोष्टी सांगितल्या. ठाण्यामध्ये तीच परिस्थिती होती. हम्म. पुण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. तर खरं तर आत्ताच काहींनी सांगितलेलं की बाबा लोकांना त्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. पण जोपर्यंत महानगरपालिकेमध्ये एखादी चांगली सत्ता येत नाही, तोपर्यंत सुद्धा त्या महापालिकेमध्ये कामं होऊ शकणार नाहीत. आणि आम्हाला ठाम विश्वास आहे, की उद्या सकाळपर्यंत शिवसेना आणि भाजप या संदर्भातल्या ज्या कुठल्या टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील, हम्म. जे काही देवाणघेवाणच्या ज्या कुठल्या गोष्टी असतील, त्या पूर्णतः पूर्ण होतील आणि आमचा उमेदवार जाहीर होऊन निवडणुकीला सगळेजण नाही, महायुती उमेदवारी म्हणून आम्ही जाहीरचा आपण सांगू शकतो. समजू शकतो की त्याला उशीर होऊ शकतो. अभिजितजी, उमेदवारी जाहीर करायला समजू शकतो की त्याला बंडखोरी असेल, टाळायचं हे करायचं, हे सगळं एबी फॉर्म वाटायला उशीर होऊ शकतो, इथपर्यंत ठीक आहे. पण तुमचं जागा वाटपच संपत नाहीये. पुण्यामध्ये एक घोळ, तिकडे संभाजीनगरमध्ये दुसरा घोळ, ठाण्यामध्ये तिसरा घोळ, मुंबईत चौथा घोळ, कल्याण डोंबिवलीत पाचवा घोळ. हे संपत का नाहीये? म्हणजे जागा वाटप एवढं का कठीण बनलंय?